मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। उद्धव ठाकरे उपराष्ट्रपतींच्या भेटीला रवाना, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील उपराष्ट्रपतींना भेटणार। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंगाचीच हवा, बस आणि इतर गाड्या देखील गुलाबी रंगात रंगल्या। आज दिंडोरीमधून जनसन्मान यात्रेला सुरुवात। प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जातील, तिन्ही पक्षांची जागा बदलांची मानसिकता, अजित पवारांची प्रतिक्रिया। नरहरी झिरवाळांचे पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवार यांच्यासोबतच जनसन्मान यात्रेमध्ये उपस्थित नसणार। गोकुळ झिरवाळ तुतारीवर लढण्यास ठाम। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नांदेडमध्ये हुजूर साहेब गुरुद्वाराला माथा टेकला। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। दिल्लीत उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि शरद पवारांची बैठक। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा असू शकतात का, यावर चर्चा, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंबद्दल मला सहानुभूती, दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट घेऊन त्यांना मुख्यमंत्री पदासाठी याचना करावी लागते, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला। कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका, ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तर घेणार, राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री करू असं सांगितलं असतं तर पूर्ण पक्षच आणला असता, अजित पवारांचं वक्तव्य। तर माझा आणि दादांचा रेकॉर्ड कुणीच तोडू शकत नाही, देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। पूर्ण पक्ष सोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती, यावेळी अजित पवार मुख्यमंत्री बनतील, महायुतीमध्ये आम्हाला 90 जागा मिळाव्या, धर्मराव बाबा अत्राम यांची प्रतिक्रिया। माझा व्यवहाराशी संबंध नाही, राजकीय द्वेषापोटी माझी बदनामी सुरू आहे, नारायण कुचेंनी आरोप फेटाळले। आमदार नारायण कुचेंच्या नावानं चिठ्ठी लिहून एकाची आत्महत्या, भवानी पतसंस्थेतील कर्जानंतर धमक्या मिळत होत्या, आत्महत्या केलेल्या व्यक्तीनं लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत उल्लेख। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मोर्चा काढणारच, मोर्चानंतर पुढची भूमिका घेऊ, आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर स्फोट होईल, बच्चू कडूंचा इशारा। लाडकी बहीण योजनेला पैसे, मात्र जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत का, पुण्यामधील विवादित जमिनीबाबतच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कान उघडणी। मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंच्या खासदारकीला आव्हान, अपक्ष उमेदवार राजू पाटलांची हायकोर्टात याचिका, कागदपत्र 1.5 महिन्यामध्ये सादर करा, कोर्टाची राजू पाटलांना मुदत। मध्यरात्री गोपनीयता बाळगत पुणे पोलिसांकडून पोर्शे कार अपघाताचं सीन रिक्रिएट, अल्पवयीन आरोपीला घटनास्थळी आणण्यात आलं। बांगलादेशात आज अंतरिम सरकार स्थापन होणार, मोहम्मद युनूस यांचा रात्री 8 वाजता शपथविधी। तर बांगलादेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेबाबत मुख्यमंत्री शिंदेंची पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा।